हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पालकच्या सुकी भाजीची रेसिपी। तर ही भाजी बनवायला जेवढी सोपी आणि झटपट आहे ना, तेवढीच खाण्यासाठी एकदम रुचकर, चविष्ट आणि आयर्न आणि फायबरने भरलेली आहे। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। पालकची भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतले होते। तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा जिरा आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यांना बारीक चिरून त्यासुद्धा मी तेलामध्ये टाकून घेतलं आणि त्याची फोडणी परतवून घेतली। आता यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून ते टाकून घेतले। पाव चमचा हिंग टाकून घेतले। ह्या जिन्नसला चांगलं इथे परतवून घ्यायचं आहे। आता या फोडणीमध्ये मी इथे 2 मोठ्या आकाराच्या कांद्यांना बारीक चिरून टाकून घेतले। कांदा लाल होईपर्यंत त्याला चांगला इथे परतवून घ्यायचा आहे। कांदा इथे आपल्याला जास्तच प्रमाणात वापरायचा आहे। कांदा इथे मस्त लाल झाला की मग मी ह्याच्यामध्ये पालक टाकून घेतली। इथे बारीक चिरून घेतलेली पालक मी टाकलेली आहेत। इथे मी टोटल 2 जुडी पालक घेतल्या होत्या। पालकला आधी स्वच्छ साफ करून घ्यायचं, त्यानंतर त्याला धुवून घ्यायचं। धुतल्यानंतर पालकमधलं सर्व पाणी निथळलं गेलं पाहिजे। पाणी निथळल्यानंतर मग त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। पालकमध्ये ऑलरेडी खूप प्रमाणामध्ये पाणी असतं, त्याच्यामुळे जे पालक आपण धुतो ना, त्याच्यानंतर त्याच्यामधलं पाणी पूर्ण निथळलं पाहिजे, ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता पालक जेव्हा मी इथे कढईमध्ये टाकली, त्यानंतर लगेचच मी त्यांना मिक्स करायला घेतलं। जसजशी आपण पालक मिक्स करतो ना, त्याला जेव्हा गरम वाफ लागते, ती एकदम कमी कमी होत जाते। तुम्ही बघू शकता ही पालक केवढी कमी होत गेली। इथे मी टोटल 2 जोडी पालक घेतल्या होत्या। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी ह्या पालकला चांगलं इथे मिक्स करून घेतलेला आहे कांदा हिरव्या मिरचीमध्ये। आता जसजसं पालक मिक्स होत आहे तसतसं पालकला पाणी सुटत आहे। पालकमध्ये तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये ते पाणी दिसत आहे। आता हे पाणी पूर्ण सुकलं गेलं पाहिजे, त्याचबरोबर भाजीसुद्धा पूर्ण शिजली गेली पाहिजे। तर आता मी ह्या पालकमध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मीठाचा अंदाज तुम्हाला येत नसेल ना, तर लास्टला मीठ टाकलं तरी पण चालेल, कारण की पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिठाचं प्रमाण असतं। त्यामुळे जर का तुम्ही जास्त मीठ चुकून टाकलं तर पालकची भाजी खारट होऊ शकते। मीठ टाकल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा धनेजिरे पावडर टाकलं होतं। मला आवडतं म्हणून टाकलं होतं, तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर मी यामध्ये इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। शेंगदाणे हे आबडधोबड वाटलेले पाहिजेत, एकदम बारीक कूट नाही टाकायचा आहे। आता सर्व जिन्नस मी मस्त पालकमध्ये मिक्स करून घेतले। आता ह्या पालकच्या भाजीला थोडा उशीर सुकी होईपर्यंत ह्याला परतवायचं आहे। आता पालकची भाजी तयार झाली आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाणी कुठल्याच प्रमाणात राहिलेलं नाही आहे। या पालकच्या भाजीमध्ये तेल दिसेपर्यंत आपल्याला ह्या भाजीला परतवायचं आहे। मीडियम टू हाय फ्लेम ठेवून मी या भाजीला अजून 2 ते 3 मिनटं परतवून घेतले आणि मग त्यानंतर ही जी पालकाची भाजी आहे ती खाण्यासाठी रेडी झालेली आहे। पालकच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स आणि फायबर्स असतात आणि जर का लोहाच्या कढाईत बनवले तर लोहसुद्धा मिळतं आपल्याला। तर ही पालकाची भाजी आपल्या डाएटमध्ये कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी समावेश करावा आणि माझ्या पद्धतीची पालकाची भाजी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।